कशाला गेला होता घरात तू? तुला ठेवला होता ना बाहेर पाऱ्याला. आत भांडी गुंडी पाडून माणसे लोक जागे गेले ते काय? जाऊ दे रे, चल. आपण जर इथं भांडत बसलो तर लोक येतील आणि धरतील आपल्याला. चल, या जंगलातून वाट शोधू बाहेर पडायची. चल ये बाजूला ये. हे बघ, कोण आहे तिथं? त्याला विसरू आपण जंगलातून बाहेर जाण्याचा मार्ग. ए म्हातारड्या, कोण? याच्याशी तुला काय घेणं देणं? ए, या जंगलातून बाहेर जायचा रस्ता सांग. आता हे बघ कुऱ्हाड. तिथं त्या वाटेने. चल र. गाड्या हा? परत फिरून तिथं आलो की. अरे खरंच की, हे बघ तो म्हातारा. हा, हे सगळं माझ्याचमुळे घडलं. बाबा, का गहाण ठेवलात तुम्ही आपली जमीन? का आणून दिलात पैसे? अहो, झालं असतं माझं काडी मोड, राहिले असते मी तशीच. एखाद्या तरुण मुलीला तिच्या दुर्दैवाने असं अकाली वैधव्य येत नाही का? मी तशीच राहिले असते की. कुणी कोणाला दोष द्यायचा सगुणा? अगं, आपण सगळेच दुर्दैवी आहोत. जावई बापूंना सांगावा धाडला होता. आता ते येतील पैसे न्यायला आणि वरदक्षिणा मिळत नाही कळल्यावर आपल्या इब्रतीचे वाभाडे काढून निघून जातील. शेवटी आपण आपल्या दुर्दैवाला कोसत बसायचं. दुसरं काय आहे आपल्या नशिबात? माझी हाय लागेल. माझे तळतळाट घेतले त्या दरोडेखोरांनी. त्यांच्या पण आयुष्याची राख रांगोळी होईल. माझा शाप आहे त्यांना. नाही नाही, शाप मागे घे लक्ष्मी. अगं, त्यांनी चुका केल्या, पण त्याची फळं त्यांच्या मुलांना कशाला भोगायला लावतेस? अगं, ते त्यांच्या कर्माची फळं भोगतील, आपण आपल्या कर्माची फळं भोगायची. लक्ष्मी, गेल्या जन्मी आपण नक्की पाप केलं असणार आणि त्याचीच फळं भोगतोय आपण आता. मला कळत नाही, आपण सगळेच गजानन महाराजांचे भक्त. महाराज नेहमी सांगतात, मरा मरा असं म्हणून वाल्या कोळाच्या तोंडून राम नामाचा जप झाला. त्याची सगळी पाप धुवून गेली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. संतांच्या सहवासात आपली सगळी पाप धुवून जातात. तुमचा गुरु तुम्हाला येणाऱ्या संकटाची चाहूल देतो आणि त्यातून वाचण्याचा मार्गही सांगतो. मग आपल्याच बाबतीमध्ये हे असं का घडू नये? शेवटी देवाची करणी आणि नारळात पाणी. पण लक्ष्मी, महाराजांवर अविश्वास दाखवू नकोस. महाराज कृपाळू आहेत, दयाळू आहेत, पण महाराज जिथे कुठे असतील ना, त्यांना आपल्यावरील आफत नक्कीच कळली असणार. त्यांची आपल्यावर कृपा नक्की होणार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जावई बापू येतील आता. कसं हो करायचं? आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं आणि गजानन महाराजांचा धावा करायचा. दुसरं आहेच काय आपल्या हातात? अरे वा, माझीच वाट बघत होता वाटतं. माझ्या स्वागतासाठी सनई चौघडे कसे बोलवले नाहीत? अहो, तुमच्या मुलीला मी माझ्या घरी म्हणजे तिच्या सासरी घेऊन जायला आलोय आणि हा आनंद निदान तुम्ही पेढे साखर वाटून करायला हवा.
अहो हा तिचा पुनर्जन्म आहे. खरं सांगू, तुम्ही मला सांगावा धडला आणि मी हरखूनच गेलो. तुम्ही दिलेला शब्द पाळला हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला नाही ती बोललो त्याबद्दल मला माफ करा. मला खूप वाईट वाटतंय. पण हे सगळं मी तुमच्या मुलीच्या सुखासाठी करतोय एवढं मात्र लक्षात घ्या. पैसे देताय ना मामाजी? जावई बापू, वाईट बसून घ्या की. गुळ पाणी घ्या. बसून बोलू ना. हो, बसायला वेळ आहे कुठं? पोस्टात टपाल टाकायची नोकरी माझी. एका घरात फार वेळ उभं राहून बोलायची सवयच नाही आम्हाला. मग पैसे देताय ना मामाजी? सगुना, अगं तू काय बघत उभा राहिलीस? चल जा बरं, लवकर आटप. सामानाची बांधाबांध कर, निघायचंय ना आपल्याला. चल चल लवकर आटप. जावई बापू, पैसे मिळवले होते पण काय? काय वेडा समजताय का दूध खुळा? तुमच्या घरात आहेच काय दरोडा टाकायला? काय मिळणार आहे त्यांना इथं? दगड आणि माती? नाही जावई बापू, अहो विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्हाला दिलेला वायदा निभावायचा म्हणून होती ती एकुलती एक जमीन सावकाराकडे गहाण टाकली आणि पैसे आणले. आणि ते पैसे मी माझ्या स्वतःच्या हाताने पडताळामध्ये लपवून ठेवले. पण त्या दरोडेखोरांना कुठून कसा सुगावा लागला काय माहिती. रात्रीच्या वेळेला दरोडा पडला आणि चोरांनी होता नव्हतं ते सगळं धुवून नेलं घरातलं. माझं नशीबच फुटकं, त्याला काय करणार. तुमचं नाही हो, तुमचं नाही, माझं नशीब फुटकं आहे की तुमच्यासारख्या कफलनाक माणसाची पोरगी मी बायको म्हणून केली. माझंच नशीब फुटकं आहे, तुमचं नाही. असं करू नका जावई बापू. आमच्या पोरीला पदरात घ्या. अहो तिचं आणि तुमचं नातं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं जोडलं गेलंय. ते नातं असं तोडू नका जावई बापू. आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून दिवस काढायचं? ते विसरा आता. तुम्ही जर मला पैसे नाही दिले ना तर मी तिला अजिबात नांदवायला घेऊन जाणार नाही. तुम्हाला काय वाटलं दरोडेखोरांनी आपलं घर वगैरे लुटलं असल्या भाकड कथांवर मी विश्वास ठेवी? विसरा. अहो घरात येणारी नवी नवरी घरची सून ही लक्ष्मी असते. ती घरात येताना सोनं नाणं पैसा अडका घेऊन येते म्हणून तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी ही आहे. तुम्ही ते पैसे मला देत नाही. अहो जावई बापू, बस 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 झालं. बस झाला आता बिन पैशाचा तमाशा. बस झाला. एक शेवटची संधी द्या जावई बापू. अहो एवढा तरी मान ठेवा आमचा. फक्त एक दिवस द्या. मी स्वतः येऊन तुमच्याकडे पैसे देऊन जातो. ही शेवटची संधी आहे. हात जोडतो. बस. असे कसे जाल गावाबाहेर? आम्ही इथे बसलो आहोत ना. आम्ही बरेच जाऊ देऊ तुम्हाला. घरून तिथं चालू इकडे म्हातारा. अरे खरंच की
तेव्हा कोणी साधा माणूस दिसत नाही. रात्रभर फिरत आपल्याला इकडं जा तिकडं जा म्हणून सांगतोय. आपण त्याच्याकडेच येतोय. चल बघू. हो म्हातार बुवा, बोल. काय तुम्ही? आम्ही जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारली, तुम्ही सांगता इकडे जा तिकडे जा. फिरून आम्ही तुमच्याकडे येतोय. मग काय रात्रभर फिरून फिरून पाय दुखायला लागले. असं इथे आणि चून भाकरी खाऊन जा. काय बसणार? आम्हाला वाटतंय आम्हाला चकवा लागलाय. जखवा यावरून एक गोष्ट आठवली, सांगू? सांगा. तुमचं नाही ऐकायचं तर ऐकायचं कोणाचं? आणि दुसरे आहे तरी कोण इकडे? एक गोष्ट समोर सांगतो. एका सुखी कुटुंबातली मुलगी लग्न होऊन ती सासरी गेली. त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याने वरदक्षिणा मागितली, ती दिली नाही म्हणून नवऱ्याने तिला माहेरी पाठवली. आता काय करणार? प्रत्येक बापाला आपली मुलगी सासरी सुखाने नांदावी असं वाटत असतं. म्हणून त्याने काय केलं माहिती आहे? तो बिचारा गरीब त्याने आपली एवढीशी असलेली शेती, जी काही जमीन होती, त्याचा एक तुकडा एका सावकाराकडे गहाण टाकला. आणि काय केलं? ते आलेले पैसे ते वरदक्षिणा म्हणून जावयाला देण्याचं ठरवलं. पण झालं काय? ते पैसे जावयाला देण्यापूर्वी दरोडेखोरांनी पळवले. आता मला सांगा, काय करावं त्या मुलीनी आणि तिच्या बापानं? आम्हाला विचार असेल तर आम्ही काय सांगू? आणि ही गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगताय? तुम्हाला अशासाठी सांगून राहिले की दुसऱ्याचं लुटून आपण पोबारा करूच शकत नाही. लुटलेल्यांची आपल्याला हाय लागते. आणि असं घेणारं पाप आपल्याला गरागरा गरागरा फिरवते आणि गटांगळ्या खात परत परत त्याच जागी आणते. त्याला कुणी म्हटलं वाट चुकली आणि कुणी म्हणतं चकवा. तुमचं तर असं झालेलं नाही ना? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय खरं नाही गाड्या? का? आपल्याला चकवा लागला म्हणजे आपण वाट चुकलो. वाट चुकलो म्हणजे आपण जे करायला नको तेच केलं. काय सांगतोस? खाय लागली आपल्याला. एका गरीब माणसाच्या घरावर दरोड टाकून जमीन विकून त्यानं पैका आणला होता जावायची वरदक्षिणा देण्यासाठी. तो आपण लुटला. मोठं पाप केलं. या पापातनं जोपर्यंत मोकळं होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला या जंगलातनं रस्ता सापडणार नाही. नाहीतर या जंगलात असंच कुजून पडू आणि आपली बायका बोरत तिकडं. अरे देवा, त्या म्हाताऱ्याचं बोलणं आता मला समजलं. अरे मग आता काय करायचं म्हणतोस? ही वाटमारी दरोडखोरी बंद करायची, कष्टाची चून भाकरी खायची आणि त्या गरिबाचा पैका वापस करायचा. अरे ते नेतील ना आपल्याला चावडीवर. नाही नेणार. आपण हा पैका त्या म्हाताऱ्याच्या पायास ठेवू. ते नेऊन देईल त्या गरिबाला. चल चल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. अख्ख्या गावात शोधलं तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन तोंड लपून बसलाय काय? काय झालं? शेवटची मुदत संपली. कालपर्यंत मी वाट बघत बसलो होतो. कुणी आलं नाही म्हणून शेवटी मला यावं लागलं इथं. काय झालं पैशाचं? क्षमा करा जावई बापू, पण पैशाची सोय नाही झाली. आणि काय? आणि होणार बी नाही. म्हणजे अहो गाडी मोठी होती ना तुम्हाला, मग घ्या की. सगुना, असं ओरडू नका. जरी मी तुमची लग्नाची बायको असली ना, तरी तुम्ही कधी मला बायको सारखं वागवलं नाही. तुम्हाला माझ्यावर ओरडण्याचा काही एक अधिकार नाहीये. मस्ती आली आहे तुला? मस्ती आली आहे तुला? मस्तीत तुला आले सदाशिव. महाराज, गजानन महाराज, तुम्ही कशाला आला तिथं? तुमचा आमचा काय संबंध आहे? चला चला निघा इथून. जावई बापू, हे आम्हाला बोलतात, हे आम्ही ऐकून घेतो.
गजानन महाराजांविषयी काहीही बोललेलं आम्ही खपून घेणार नाही. काय कराल? काय कराल तुम्ही? काय करणार? काय करणार? केशव गरीब माणूस आहे, तो काय सांगणार? मीच सांगतो मी काय करणार ते. तू आमच्या सगुणीला नाकारतोस? अरे आम्हीच मोडतो हे लग्न, तू कोण सगुणीला नाकारणारा? सोन्यासारखी बायको सोडून दुसऱ्या सोन्याच्या मोहात पडला. अरे ही काय वरदक्षिणा मागायची पद्धत आहे? मुलीच्या सासरतून माया उकळणं म्हणजे स्वतःच्या बायकोच्या स्वबळावर सांभाळ न करता येणं हे मान्य करण्यासारखं आहे. तुझ्यासारखा करंट तूच महाराज, आणि तुम्ही. महाराज, हो तुम्ही सुद्धा. तुम्हाला तुमच्या मुलीच्या गुणांवर विश्वास असायला हवा. तुमची मुलगी म्हणजे तुमच्या घरची लक्ष्मी, ती तुम्ही जावयाला देत असता. मग दुसरी लक्ष्मी देण्याची गरजच काय? तुमची मुलगी सासरी जाते, घराची शोभा वाढवते, घर सांभाळते, घराला वारस देते. मुलगा वरदक्षिणेची मागणी करतो, तशी तुम्ही वधूदक्षिणेची मागणी का नाही करत? सदाशिव, उद्या तुला मुलगी झाली आणि तुझ्यावर असा प्रसंग उतरला तर तू काय करशील? महाराज, उत्तर दे. महाराज, महाराज, मला 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 क्षमा करा महाराज. तुला खरंच तुझ्या चुकीची उपरती झाली असेल तर माझी नाही, समस्त कुलकर्णी कुटुंबियांची क्षमा माग. सगुणाला तुझ्या घरी सन्मानाने नांदायला घेऊन जा. होय महाराज. मामाजी, मामी, सगुण, मी 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 तुमची माफी मागायच्या सुद्धा लायकीचा नाही. सगुण, चल घरी जाऊ आता. महाराज, केशव, हे तुझे चोरांनी लुटलेले पैसे. महाराज, महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हत्या, वैर, ऋण हे चुकत नसते हे समजून जगात वावरावे, त्यातच आपले कल्याण आहे.